याच्यामुळे नेहमी लेट होतं आपल्याला. हा लेट करतो. आज जरा मोकळं आहे, पाऊस नाही आहे, तर कसं जरा भारी वाटतंय बाईक चालवायला. रॅपिडो मरणार तर आहोत अशी बाईक चालवायची. हे कट करायचं आहे, माझ्या घरचे मला चापटवतील. सपोर्ट दिला त्याला मी, सपोर्ट. टायरवर आला रे पूर्ण. ए भाई, मला अजून टायर 10,000 किलोमीटर चालवायचा येणार आहे का? हा ब्लॉग मी टाकील की नाही मला वाटत नाही. ज्या वेमध्ये मी बाईक चालवते मला घरचे चापटवतील. माईकचा आवाज येतोय का? नाही. हॅलो माईक चेक. काय फालतू रे? हॅलो हॅलो. हां चालू. हे बघ ना इथे ग्रीन इथं येत आहे ना. चल निघू. स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. याच्यामुळे नेहमी लेट होतं आपल्याला. हा लेट करतो. 20-20 मिनटं लेट होतात आपल्याला. 20-20 मिनिट निघालो आपण आपल्या घरी. आज पुन्हा सोबत मित्र आहे, तर फालतूगिरी तर 100% चालणार आहे. ती सीट नसते माहिती आहे का, ती आता लावून घेतात लोक. ही सिंगल सीट आहे गाडी, बाईक. नाही आणली छत्री तिने. आणली. हाय बोल. चले. ही लोक मला मिस करणार जेव्हा मी जॉब सोडणार आहे. 100%. आज जरा मोकळं आहे, पाऊस नाही आहे, तर कसं जरा भारी वाटतंय बाईक चालवायला. रस्ता एकदम ग्रिपी फील होतोय. 20ला निघालो आपण. ठीक आहे, बघू आता ट्रॅफिकचा काय हाल हवाल आहे. आज सकाळी परत ट्रॅफिक होती, खूप डेंजरवाली. मी ऑफिसला 9:53ला पोचलोय. नाही, आरे कॉलनीमध्ये ट्रॅफिक होती. पवईच्या गावात झाडं रे. ऑटोला एकदम झाडं होती पूर्ण. त्याने सगळीकडे झाडं लावलेली. मी हे झूम करून दाखवणार, पॉज करून बोलणार 2 मिनटं त्याच्यावर. असे चांगले ऑटोवाले पण आहेत रे, मग कसं तरी वाटतं मग बोलायला त्यांना. बात सही आहे. हे मी फर्स्ट टाइम बघितलं. हे मी कधी बघितलंच नव्हतं. हे आहे ते कोपऱ्यातच आहे ना, एकदम भारी वाटतंय जरा असं. हा ना, वातावरण एकदम मस्त आहे. बाईक चालवायला तर बेस्ट आहे हे वातावरण. उद्या आता मेजर काम आहे मला आईच्या गावात रे. जाऊ दे, ठीक आहे, चल उद्याचं उद्या बघू. ड्रायव्हर काका फुल साऊथ इंडियन हिरो वाटत होत्या. म्हणजे साऊथ इंडियन बस चालवणार आहेत ना. आईला लास्ट ह्याच्यात मी व्हिडिओमध्ये विचारलेले हे पक्षी कोणते, काय समजतच नाही कोणते पक्षी आहे ते. रॅपिडो तू चालू कर. मला वाटतं तू चालू करायला पाहिजे रॅपिडो. मी शुभमला एक बाईक देणार आहे, स्प्लेंडर. मोठी बाईक ती लोक अलाव नाही करत, म्हणजे मला अलावच करणार नाही. तर तुला मी देतो स्प्लेंडरवाले काकांसाठी होतं ते गाणं. नाही करत काय माहिती काय इश्यू आहे त्यांचा. मोठी गाडीला नाहीच अलाव करत. पोरं बोलतील आम्हाला सोडा, आम्हाला इंटरेस्ट आहे हिमालयनवर बसायचा. अजून 4 गाड्या कोणत्या असतील मोठ्या. आज 10 मिनटं लागले रे इथे येता. युजली एवढा वेळ नाही लागत. 5-6 मिनटात पोचतो आपण. बसवाल्याने थांबवलं तिथे ज्या इच्छी त्याच्या. हे बघ, मरणार तर आहोत अशी बाईक चालवायची. हे कट करायचं आहे, माझ्या घरचे मला चापटवतील. मी माझं लाईव्ह लोकेशन रोज पाठवत जाईल निघाल्यानंतर. यांना ऐकायला गेलं नसेल, यांना सांगतो. माझा मित्र मागे बसून बोलतोय की मी रोज घरच्यांना सांगेल की माझा शेवट हा ब्लॉगमध्येच होईल, कोणत्या पण. युजली बाईक ब्लॉगमध्येच होईल. हे जरा क्रोम वर्क जास्त केलेलं दिसतंय आईच्या गावात रे. कसं वाटतं ते, गावठी वाटतं बघ ना थोडं. गाडीचा रॉ आवाज एवढा भारी आहे ना, त्याला जर एक्स्ट्रा एक्झॉस्ट लावलं तर अजून किती भारी होईल. नाही ती त्याने थोडी मॉडिफाय केली. ती मला वाटतं 650 होती, मिटिओर 650. हां ते अरे त्याला थोडं हे करतात, हार्ले डेव्हिडसन सारखं थोडं मॉडिफाय करतात. हा ब्लॉग मी टाकील की नाही मला वाटत नाही. ज्या वेमध्ये मी बाईक चालवते मला घरचे चापटवतील. म्हणजे मी स्वतःहून हा ब्लॉग एडिट करेल, स्वतःसाठी ठेवेल. मी ब्लॉग टाकणार नाही. हा डेंजर झालेत व्हिडिओ. हो. नाही मम्मी ॲक्च्युली कसा प्रॉब्लेम आहे माहिती आहे का, मम्मी ऑलरेडी बोलून झाली आहे मला याचे ब्लॉग नाही बघायचे. आले ऑटोवाल्यांना शिव्या घालतो. ती लोक घाबरतात रे. म्हणजे त्या लोकांचं असं हे आहे ना, म्हणजे मम्मी पप्पा दोघं म्हणजे असे. अरे माझा भाऊ घाबरत होतं, त्याला 2 व्हीलरची भीती आहे. म्हणजे तसं इन शॉर्ट त्याला असं माझं बाईकचंच नाही.
काय बोलतो, जरा जास्त लवकर आलो असं नाही वाटत. चला 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 चला. नाही लेटच केलं थोडं, अजून लवकर येऊ शकत होतो. सुक्यामध्ये चालवायला मजा येते ओल्यापेक्षा. जेव्हा पूर्ण ओला असेल तेव्हा आपल्याकडे ऑप्शन नसतो. सपोर्ट दिला त्याला मी, सपोर्ट. टायरवर आला रे पूर्ण. टायरला काय झालं ना, काय झालं काय नाही ना. आईच्या गावात रे, नवा आहे का हा? ए भाई, मला अजून टायर 10,000 किलोमीटर चालवायचा येडा आहे का? मला वाटलं मला टायर चेक करायचं. आज मी चेक करतो टायर. टायरशी भंकस नाही, मला वाटतंय पंक्चर आहे आज माझा टायर. नाही नाही, त्याच्यामुळे नाही, मला ना तो दबला गेला रे. एवढा दबत नाही टायर कधी युजली. लफडा होईल नाही तर बाबा, हे टायरला महाग आहे त्याचे. मी तसा विचार करतोय गोरेगावला एका ठिकाणी ना व्हील अलाइनमेंट करून घेतो. गोरेगावला एका ठिकाणी व्हील अलाइनमेंट होतात, तिकडे करून घेईल व्हील अलाइनमेंट. हे सगळं सॉर्टेड होईल जरा. प्रॉब्लेम काय माहिती आहे का, ते रॉयल एनफिल्डमध्ये जे व्हील अलाइनमेंट करतात ना, ती लोक बिलमध्ये ॲड नाही करत. ती लोक बाहेरून करून आणतात, कारण त्यांच्याकडे मशीन नसते व्हील अलाइनमेंटची. मग ती लोक बोलतात आम्ही बाहेरून करून आणतो. आता त्या गोष्टीवर ट्रस्ट किती ठेवायचा आता कायच बोलू शकतो. बघ ना, सगळे हिमालयनवाले एकदमच असे हे असतात. एकदम तो पण एकदम असा गेला साफसूप. मला वाटते थोड्या दिवसांनी जसे ऑटोवाले शिव्या खातात ना, तसे हिमालयनवाल्यांनी नाही खाल्ल्या म्हणजे झालं. थारवाले जसे शिव्या खातात, क्रेटावाले खातात. काय बोलतो? नाही ना, आपल्याकडे ग्रीन होता सिग्नल. कोण काय बोलेल भाई. हां, जागा ठेवलेली. त्यांना माहिती आपण येणार आहे. आपण चांगलं चालू रे, लवकर आलो म्हणजे 20 मिनिट्स ओनली इथपर्यंत. पुढे सांगता नाहीत. इकडचं काहीच तू प्रेडिक्शन नाही देऊ शकत साकीनाकाच्या ट्रॅफिकचं. नाही, कसं माहिती आहे का, मी गेअर उतरवेल, मी स्पीड स्लो करेल, पण तो गचका नको आहे मला असा. माझं तसं असतं. मला अशी स्पीड कमी करवा माझी, मी करतो. बापरे, उलटी गेली रे याने लिटरली. म्हणजे वकला रे तो. ब्रश केल्यावर पण मी एवढा थुकत नाही माहिती आहे तुला. घाणेरडे शी. काय लोगो आहे बघ ना, तो नवीन लोगो आहे. 5 सिरीजची आहे, 530i. समजतंय तुला? 5 सिरीज होती, 530. 5 सिरीज म्हणजे समजतो ना तू, थोडीशी मोठी. मोठी गाडी थोडीशी पुढे घे ना थोडी. हां, घेतली त्याने. काय काय चांगले असतात रे. त्याने आता असं केलं, मी पण असं केलं. हे म्हणजे चांगलं वाटतं. घे, तू बोलत होता ना ट्रॅफिक नाही वाटत आहे. मग 2 सिग्नलची ट्रॅफिक येईल. मला ना 1-2 सजेशन्स दिले ॲक्च्युली. व्लॉग करतो ना मी त्याच्यावरून, की तुझा आवाज असा दबलेला आहे. तो आता बघ, माझा माईक एवढा जवळ आहे. तो एक आहे गोष्ट. मी त्याला बोललो त्या मित्राला, मला एक हिंदी व्लॉग परत एकदा शूट करून बघायला लागेल. पण आपलं हिंदी हमरे तुमरेवालं आहे ना, हमरे तुमरे काय करत बसू आपण. अरे पण माझं हिंदी नाही ना चांगलं. मी ॲक्च्युली, मला ना तो आपलेपणा नाही येणार हिंदी केलं तर. स्ट्रगल आहे मराठीमध्ये, थोडासा लिमिटेड क्राऊड आहे महाराष्ट्रापुरता. हिंदी कसं इन्क्लुडिंग महाराष्ट्र सगळे बघू शकतात. आता ठीक आहे, बघू इन फ्युचर. मला वाटलं तर मी करेन. बॅग भिजायला ठेवली आहे तेवढीशी, बाकी सगळं कवर आहे. बॅग भिजणार नाही फक्त, म्हणजे भिजणार, सॉरी. पोचलो आपण आपल्या घराकडे. हा व्लॉग मी इथेच एंड करतो आहे, कारण मला जरा मित्रासोबत बाहेर जायचं आहे. मागे बसला आहे त्याच्यासोबतच. तर भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चलो.